अलिबागला चाललायस? तू रोड रोलर कशाला घेतला? खेळायला. खेळायला? अलिबागला तिथे रोड रोलरला काय करणार? वाळू सपाट करणार? तर स्वराज चाललेला आहे अलिबाग बीचला. तर राज पण तयार आहे, नाश्त्याची तयारी झालेली आहे सगळी ऑलमोस्ट. हाय गाईज, अलिबागला बीचला जाण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. बॅग्स वगैरे पुरा कंप्लीट आहेत. अनिता, कविता रेडी टू गो आणि स्वराज पण रेडी आहे. स्वराज, हे काय आणलंयस तू? अंडा आहे. अंडा कशाला आता जायच्या टायमिंगला? खायचं. आत्ता खाणार? खाणार तो आता? खरं खाणार काय 100%? ठीक आहे. स्वराजला अंडा खाण्याची क्रेविंग झालेली आहे, त्याला ऑमलेट करून द्यावं लागेल आता. आणि मग आम्ही चालू अलिबाग. गाड़ी स्टार्ट कर. आता मला प्रचंड भूक लागल्यामुळे आम्ही एका हॉटेलवरती थांबलेलो आहे जेवणासाठी. आणि जेवणाची सुरुवात ही आम्ही स्टार्टिंग चिकन नॉनव्हेजपासून केलेली आहे. आणि स्वराजला मोबाईलशिवाय मी खाणार नाही असा त्याचा हट्ट होता, त्यामुळे तिला मोबाईल द्यावा लागला. अच्छा. आम्ही जेवण संपवून आता अलिबागकडे निघणार आहोत. A few moments later. अरे यार, सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. ट्रॅफिकमध्ये स्वराजची मस्ती चालूच होती, एन्जॉय करत होता. आम्ही पोचलेलो आहे आता आमच्या रिसॉर्टवरती, हॅपीनेस स्नेहलीला रिसॉर्ट. हे रिसॉर्ट निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथं बसण्यासाठी चेअर्स वगैरे अरेंजमेंट केलेली आहेत. खूप सुंदर पद्धतीनं बांधलेलं आहे हे रिसॉर्ट. आता आपण पोचलेलो आहे वेटिंग एरियामध्ये. तुम्ही बघू शकता वेटिंग एरिया खूप मोठा आहे, क्लीन आहे. हा आहे डायनिंग एरिया. तुम्ही इथं नाश्ता, जेवण, लंच, डिनर वगैरे करू शकताय. हा आहे स्विमिंग पूल. आम्ही स्विमिंग करण्यासाठी उद्या सकाळी येणार आहोत. स्विमिंग पूल हा क्लीन आणि नीट आहे, बघू शकताय. आता मी तुम्हाला रूम दाखवणार आहे. रूम ह्या छोट्या आहेत, 2-3 सफिशियंट आहेत. 5 जणांना थोडी अडचण होऊ शकते. रूमच्या मागील बाजूला पाळणा वगैरे आहे, पाळण्याची सोय केलेली आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डनमध्ये सगळ्या सोयी केलेल्या आहेत. प्राइसिंगशी बोलायचं झालं तर पर रूम यांचा रेट 8,000 रुपये आहे. तुम्ही 2 जण राहा किंवा 5 जण राहा. बात तो सही है. रिसॉर्टमध्ये चेक इन करून आम्ही फायनली पोचलो आहोत नागाव बीचमध्ये. रिसॉर्टपासून 15 मिनटामध्ये आम्ही चालत नागाव बीचमध्ये पोचलेलो आहोत. आणि बघू शकताय नागाव बीच किती सुंदर आहे. ना घाण, ना डस्ट, ना पोल्युशन. खूप चांगल्या पद्धतीनं नागाव बीच मेंटेन केलेलं आहे. इथे खूप प्रकारचे राईड्स अवेलेबल आहेत. बनाना राईड्स, ऑक्टोपस राईड, ATV बाईक राईड. स्वराजने खूप एन्जॉय केला. स्वराज वाळूमध्ये खूप आनंदाने खेळत आहे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती. आम्ही दुसऱ्या दिवशी पोचलेलो आहोत अलिबाग बीचमध्ये. नागाव बीचपासून ते अलिबाग बीचपर्यंत हे जे काही अंतर आहे हे 8 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे तुम्हाला जे पुढं दिसत आहे ते कुलाबा पोर्ट आहे. पाणी नसल्यामुळे आम्ही चालत जात आहोत. हे पाण्याची पातळी भरती आणि ओहोटीवरती डिपेंड आहे. आता सकाळची वेळ असल्यामुळे इथं तुम्हाला पाणी बघायला मिळत नाही आहे, पण हेच 12 नंतर तुम्हाला पाणी दिसेल. इथून तुम्हाला जाण्यासाठी घोडागाडीही मिळते, बघू शकता. येण्या जाण्याचे 200 रुपये प्रति व्यक्तीसाठी चार्ज केले जातात. हा आहे मेन एंट्रन्स कुलाबा पोर्टचा. हा किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची सुरुवात केली होती
आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला संपूर्ण बांधून पूर्ण केला होता. या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 25 रुपये चार्जेस आहेत. ह्या बोर्डवरती तुम्ही पाहू शकता. किल्ल्यामध्ये आत एंट्री करताच तुम्हाला अशा पद्धतीचे स्कॅनर बघायला मिळतात. त्यामध्ये तुम्ही मोबाईलचे स्कॅन करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. बोर्डवरती वगैरे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर दिसतं तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही समुद्रातून चालत येता तेव्हा तुमचे पाय वगैरे जर वाळू लागले असेल तर तुम्ही इथून या विहिरीमधून स्वतः पाणी खेचून ते पाय वगैरे धुवू शकतात, हात धुवू शकतात. अशा पद्धतीने इथं सोय आहे. किल्ल्याची ही शेवटची भिंत आहे. बघू शकता सुंदर नजारा. हे शेवटचं गेट आहे किल्ल्याचं. आणि अनिता, कविता, दीपक किल्ला चालून रेस्ट घेत आहेत. आता आपण पोचलेलो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या मंदिरांमध्ये. सुरुवातीला मंदिर जे दिसतं आपल्याला ते गणपतीचं मंदिर आहे. छान असं मंदिर आहे, शांत वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये. त्यानंतर आपल्याला शिव मंदिर दिसतं, शंकराचं मंदिर. त्यानंतर आपल्याला दिसतं हनुमानाचं मंदिर. खूप छान अशी मूर्ती आहे. आता आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलेलो आहोत. बघू शकता पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे. भरती ओहोटीचा परिणाम आहे हा. आता भरती झालेली आहे समुद्राची. मगाशी काहीही पाणी नव्हतं, पण आता बघू शकता की लोक गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे, त्यातून चालत आहेत. कविता पाण्यामध्ये जायला घाबरते आहे, त्यामुळं तिला आता घोडागाडीची सोय करत होतो आम्ही. आणि कविता आणि स्वराज घोडागाडी पकडून जात आहेत. बघा गेलेले आहेत. मी जसं मगाशी सांगितलं की 100 रुपये प्रति पर्सन त्या पद्धतीने चार्ज आकारले जातात. आणि आम्ही पाण्यातून रस्ता काढत पुढे जात आहोत. बघा जे इच्छुक लोक आहेत ते पाण्याने जात आहेत. ज्यांना घोडागाडीने जायचं ते घोडागाडीने जात आहेत. स्वराज आता पाण्यामध्ये खेळण्याच्या मूडमध्ये आहे. राज त्याला घेऊन जात आहे पाण्यामध्ये डुबकी टाकायसाठी. आणि काही केल्याशिवाय तो पाण्यातून बाहेरच येत नव्हता. आणि आपण आता जेटस्की रायडिंग करणार आहोत. जेटस्की रायडिंगमध्ये खूप मजा येते, खूप एन्जॉय होतो. राईड प्राइसिंग चार्ट पाहू शकता व्हिडिओ पॉज करून. पाण्यामध्ये मस्ती करून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. मस्ट व्हिजिट हॉटेल आहे हे, दुर्ग सुरुचीवाडा म्हणून. तुम्ही मस्ट ट्राय करा. खूप छान हॉटेल आहे. वेटिंग एरिया बघू शकताय. आम्हाला 10 मिनटाचं वेटिंग लागलं होतं. आतमध्ये आल्यानंतर पाहू शकताय तुळस वगैरे आहे. ॲम्बियन्स खूप छान आहे हॉटेलचा. बसण्याची सोय वगैरे छान आहे. सॅटर्डे असल्यामुळे व्हेज खाणार होती सगळे, पण काय सांगायचं कुणालाच काय समजत नव्हतं. डिस्कशन चालू होतं, पण स्वराजचं चालू होतं आपलं बडशूप खाण्याचं. शेवटी पनीर हंडी आली. आम्ही चाललेलो आहोत आता घराकडे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.